नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेले 3 दिवस जरा बाहेर कार्यक्रमासाठी गेलो, त्यामुळे काही करता आलं नाही. आज 4 तारीखला परत एकदा व्हिडिओ बनवायला घेतलाय आणि 3 दिवसाचा जो अनुभव आहे तो आधी सांगावा असं वाटतो. शीर्षक बघितलं तर तुम्हाला अंदाज आला असेल की मी कोणाबद्दल बोलतोय. युरेका युरेका असं म्हणत नागडे उघडे धावत का सुटलाय, असं जे शीर्षक आहे हे प्रसिद्ध हजारो वर्षापूर्वीच्या एका शास्त्रज्ञ आर्किमिडीजचे आहे. त्या आर्किमिडीजने जो शोध लावला तो त्याला अचानक शोध लागला. तो आंघोळीसाठी आपल्या न्हाणीघरात गेलेला होता आणि तिथे जो मोठा टब असतो त्या टब मध्ये जे पाणी होतं तिथे तो रोज आंघोळ करत होता. पण एक दिवस अचानक न्हाणीघरात जाऊन तो त्या टब मध्ये उतरला किंवा त्याने उडी मारली जे काय आहे, आणि त्याने उडी मारल्यानंतर आम्हाला जो अनुभव येतो तसंच त्या टबातलं पाणी अचानक बाहेर पडलं, फेकलं गेलं, टबाच्या बाहेर फेकलं गेलं आणि त्यात तो गटांगळ्या खात होता. पण ते करता करता डोक्यात विचार चालू असल्यामुळे त्याच्या लक्षात एक गोष्ट आली, एक निसर्ग नियम लक्षात आला की जर पाण्यामध्ये एखादी वस्तू टाकली तर तिच्या वजना इतक्या आकाराचं पाणी तिथून बाहेर फेकलं जातं, दूर सारलं जातं. आणि त्याने एक महान सिद्धांत त्याच्या लक्षात आला आणि तो लक्षात आल्यानंतर तो इतका उत्साहित आणि उत्तेजित झाला होता की आपण निर्वस्त्र आहोत, आपण नागडे उघडे आहोत याचंही त्याला भान राहिलं नाही. आणि तो तसाच्या तसा नग्नावस्थेमध्ये, विवस्त्रावस्थेमध्ये आपला सिद्धांत जगाला सांगण्यासाठी, इतरांना सांगण्यासाठी धावत सुटला. आणि लोक अचंबित होऊन त्याच्याकडे बघत होते, अरे बापरे, ह्याला काय झाला, नागडा उघडा का पळत सुटलाय. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी अगदी शाळकरी वयामध्ये शाळेच्या पुस्तकामध्ये किंवा कुठल्या तरी गोष्टीच्या पुस्तकामध्ये वाचलेलं आहे. मी सांगतोय ती गोष्ट बिलकुल नवी नाहीये. आणि म्हणून युरेका युरेका म्हटल्यानंतर ही त्या हजारो वर्ष जुन्या आर्किमिडीज नावाच्या शास्त्रज्ञाची गोष्ट आहे. पण ही गोष्ट भाऊ का सांगतोय असा प्रश्न तुमच्या डोक्यात नक्की आला असेल. गोष्ट कुठची आहे ती तुम्हाला कळली असेल, पण त्याची आठवण भाऊ तोरसेकरला का झाली असा प्रश्न मात्र तुमच्या डोक्यात आला असेल. कारण तो बिचारा कथेतला किंवा हजारो वर्ष जुना शास्त्रज्ञ आर्किमिडीज खरा आणि एकमेव होता. असा कुठल्या शास्त्रज्ञाने वेड्यासारखं रस्त्यात नागडं उघडं धावताना जगाने बघितलं नव्हतं. पण असे शेकड्यांनी लोक रस्त्यावर युरेका 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 असं म्हणत नागडे उघडे धावत सुटले. तर तुम्हाला काय वाटेल. मी गेले 3 दिवस हा अनुभव घेतोय आणि ते रस्त्यावर नागडे उघडे धावत नाहीयेत, तर जागोजागी ओरडून युरेका 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 अशा स्टाईल मध्ये आपला एक नवीन शोध जेव्हा जगाला सांगतायत. आणि तेवढं सांगून थांबत नाही तर एकमेकाला कॅमेऱ्यावर टिपून सांगतायत की बघा मी नागडा होऊन ओरडतोय युरेका युरेका. आणि काय सांगतायत, असा कुठला मोठा शोध या शेकडो आर्किमिडीज, आधुनिक आर्किमिडीज यांनी असा कुठला शोध लावलाय तर अविरोध किंवा बिनविरोध उमेदवार निवडून येण्याचा असा काहीतरी अजब घटना महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, कुठच्या महानगरामध्ये आणि देशामध्ये पहिल्यांदाच घडली. अशा थाटामध्ये यापूर्वी असं काय होत नव्हतं. लोकशाहीचं काय होईल असे चिंतातूर लोक शेकडोच्या संख्येने आर्किमिडीज हे लोकशाहीच्या भवितव्याने चिंतित होऊन नागडे उघडे रस्त्यावर फिरायला लागलेत. युरेका युरेका युरेका. अविरोध निवडून येतात म्हणजे काय, या निवडणुकीचं होणार काय. आणि आपणच कसे आर्किमिडीज आहोत, कारण आपल्यालाच हा पहिल्यांदा शोध लागला. यापूर्वी कोणाला हा सिद्धांत ठाऊकच नव्हता. अशा थाटात
अविरोध निवडून येणं म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, लोकशाहीची गळचेपी आहे, निवडणुकीची गळचेपी आहे, मतदाराचा हक्क हिरावून घेण्याची, वोट चोरीची ही नवीच घटना आहे. अशा थाटात जेव्हा हे नागडे उघडे फिरायला लागतात तेव्हा चक्रावून जायला होतं. ते आर्किमिडीज इतके शेकडो संख्येने आर्किमिडीज. एक नवा शोध लागला. काय तर उमेदवारी अर्ज भरायच्या आणि मागे घेण्याच्या प्रक्रियेमध्ये काय 60-70 लोक महाराष्ट्रामध्ये, काय 70 का कुठे 46, कुठे डोंबिवलीत 20 मागे घेतली अर्ज. मतदारांनी करायचं काय? चिंतित झालात ना मित्रांनो? पण हा शोध नव्हे, हा नवा शोध बिलकुल नाहीये. अनेक दशकांपासून हा खेळ नित्यनेमाने होत आला. फक्त तेव्हा तो सांगायचा नव्हता, कारण तेव्हा तो प्रयोग हा धूर्तपणा होता, तेव्हा तो प्रयोग पुरोगामी होता, तेव्हा तो प्रयोग सेक्युलर होता. त्यामुळे त्याच्या नावाने टाहो फोडण्याची अजिबात गरज नव्हती. त्यामुळे कपडे वगैरे नाही, त्याच्यावर आणखीन 10 कपडे चढवून ही कशी चतुराई आहे याची अगदी रिसर्च पेपर वाचले जात होते. भाजपचं सरकार असताना, भाजप सत्तेत असताना असं काय घडलं? युरेका युरेका, भाजप सत्तेत आले आणि बघा लोकशाहीची, मतदाराची कशी गळचेपी होते. जरा जा मित्रांनो, प्रत्येकाकडे आता स्मार्टफोन आहे. त्या स्मार्टफोनवर गुगलवर जा आणि सर्च करा 2018 मध्ये पश्चिम बंगाल या राज्यामध्ये अशाच रीतीने स्थानिक संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या. ग्रामपंचायत, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये किती संख्येने अविरोध लोक, बिनविरोध लोक निवडून आले होते जरा शोध घ्या. 34% लोक बिहारच्या त्या निवडणुकीमध्ये 2018च्या बिनविरोध निवडून आले होते. आणि तेव्हा युरेका युरेका म्हणायची वेळ सुप्रीम कोर्टावर आली होती. पण देशातले सगळे पुरोगामी पत्रकार चिडीचूप होते, तोंडात बोळे कोंबून होते, डोळ्यावर पट्टी लावून होते. तेव्हा त्यांना लोकशाहीची आणि मतदाराच्या अधिकाराची गळचेपी झाली असं बिलकुल वाटलं नव्हतं. कारण ममता बॅनर्जी ह्या पुरोगामी आहेत, सेक्युलर आहेत, भाजपच्या नाहीत. त्या कधी RSS मध्ये गेल्याच नाहीत. म्हटल्यानंतर ममता दिदीने केलं किंवा ममता दिदीच्या पक्षाने जे काही बिनविरोध निवडून आणले ते मात्र लोकशाही होती. तेव्हा कुठल्याही मतदाराचा अधिकार सुप्रीम कोर्टामध्ये युरेका युरेका म्हणायची पाळी आली. कारण बंगालमधल्या एका मार्क्सवादी नेत्याने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती की आम्हाला उमेदवारी अर्ज पण भरू दिलेला नाही, धमक्या दिल्या, मारून पळवले. त्याचे व्हिडिओ पण आले होते. पण आपले हे सगळे आजचे आर्किमिडीज हे तोंडात बोळे कोंबून आणि तळघरात बिळात लपून बसले होते आणि त्यांना ही गोष्ट माहिती सुद्धा नाही. म्हणून जणू काय पहिल्यांदा घडलंय, भारतात पहिल्यांदा घडलंय. अशा थाटामध्ये लोकशाहीसाठी टाओ फोडून रडायला लागलेत. त्यांना मतदाराच्या गळचेपीची चिंता आहे. एकच उमेदवार असला तरी तो अविरोध कसा? नोटा आहे ना, नोटाचा अधिकार काढून घेतला गेला. बरं, नोटाचा अधिकार काय असतो त्याची तरी जाण आहे का? नोटा म्हणजे काय याची सुद्धा अक्कल नाहीये. ज्यांना त्या मतदारसंघामध्ये उभा असलेला एकही उमेदवार पसंत नसेल तर यापैकी कोणीही नाही असं नकारात्मक मत देऊन मतदाराला मतदान केंद्रात येऊन परत जाता येतं, ते नोटाचं बटन दाबून. पण त्याचा निवडणुकीवर काहीतरी परिणाम होतो का? बिलकुल होत नाही. पण एक उमेदवार असला तरी नोटा त्याच्या विरुद्ध आहे म्हणून मतदान घेतलं पाहिजे, आणि नसेल तर नोटा मतदान करण्याचा अधिकार नाकारला गेला. युरेका युरेका युरेका, आहे की नाही? 2018 नोटा 2013 मध्ये आला.
आणि 2018 मध्ये बंगालच्या या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 18 ते 19 हजार उमेदवार बिनविरोध निवडून आले. बिनविरोध. आता किती काय 70, 80, 100 पण झालेत की नाही कोणाला माहिती, पण चाहो फोडून लढतायत. आणि यापैकी कोणालाही बंगालमध्ये हा शोध फार पूर्वी 8 वर्षापूर्वी लागलाय, 2018, ज्याचा प्रचंड वापर, सार्वत्रिक वापर ममता दिदीच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने केला. आपल्या विरुद्ध अर्जच भरू द्यायचा नाही. एका महिलेला आणि त्याच्या कुटुंबियाला अर्ज भरायला जाते म्हणून झोडपलं. अंगर नावाच्या एका कुठच्या शहरामधली गोष्ट सांगतात, नगराध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने. पण अशा डझनावारी घटना 2018 मध्ये पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या आहेत. अगदी सुप्रीम कोर्टाने पण दखल घेतली, पण आमच्या मराठी पत्रकारांना माहितीच नव्हतं. कदाचित 2018 नंतर त्यांचे जन्म झालेले असावेत, किंवा त्यांची अक्कल जी काय दाढ आहे ती काल परवा आलेली असेल, महापालिका निवडणुका, नगरपालिका निवडणुका सुरू झाल्यानंतर. अन्यथा पत्रकारांना, बंगाल हा भारतातच आहे, पश्चिम बंगाल भारतात आहे, आणि तिथे हे सरसकट होत होतं. जे तृणमूल काँग्रेस करत होते तिकडे, ते आता भाजप करतं असं तरी म्हणायला हरकत नव्हती. पण माझा शोध नवा आहे, मी नवीनच काहीतरी सांगतोय असं जेव्हा भासवायचं असतं, तेव्हा कपडे काढून नागडं होऊन धावत सुटायचं, युरेका युरेका युरेका. बघा अविरोध कसं काय निवडलं जातंय, बघा कशी लोकशाहीची हत्या होते. या देशात भाजप सत्तेवर येण्यापूर्वी वारंवार लोकशाहीची हत्या होत राहिली. पण तेव्हा तुम्ही त्या हत्येला टिमकी वाजवत होता, डंका वाजवत होता. मतदाराची अधिकार आणि मतदाराने वापरलेला अधिकार पायदळी तुडवण्याला, कौतुकास्पद ठरवण्यामध्ये हे सगळे सेक्युलर पुरोगामी पत्रकार हिरिरीने पुढे येत होते. 2019च्या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंनी जे काय केलं ते लोकशाहीचं गुणगौरव होता. यापैकी किती लोकांनी ही मतदाराशी गद्दारी आहे असे शब्द वापरले होते. जे कोणी आज बिनविरोध बिनविरोध म्हणून टाहो फोडून रडतायत, यापैकी किती लोकांना 2019 मध्ये निकाल लागल्यानंतर 1 तासाच्या 2 तासाच्या आत युती म्हणून जनतेने नाकारलेल्या पक्षांकडे जाऊन मुख्यमंत्रीपद मिळवणारे उद्धव ठाकरे हा युरेका नव्हता? कोण बोलला यातला? नाही. बघा भाजपच्या नाक कसं टिचून देवेंद्र फडणवीसला विरोधी पक्षात बसवला म्हणून उद्धव ठाकरे, शरद पवारांचं कौतुक केलं जात होतं. पवार साहेब पावसात भिजले आणि महाराष्ट्रात सत्ता पालट झाला. त्यामध्ये सामान्य मतदाराच्या इच्छा आकांक्षा कशा पायदळी तुडवल्या गेल्या याचा उल्लेख कोणी करत होतं का? अरे बाकीच्या लोक सोडा, बेशरम लोकांनो, बेशरम म्हणतोय, बेशरम बेशरम पत्रकारांनो, बाकीच्यांची गोष्ट सोडा. भाऊ तोरसेकर काय बोलला राम बोमलू देत, देवेंद्र काय बोलला सोडून द्या, भाजपचे प्रवक्ते काय बोलले सोडून द्या. 2019चा निकाल हा शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष यांना विरोधी पक्षात बसायचा कौल मतदारांनी दिलाय, हे खुद्द त्याच पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं होतं. सरकार बनवण्यात आणि बनण्यामध्ये विलंब झाला तेव्हा पत्रकारांनी शरद पवारांना छेडलं, तेव्हा पवार म्हणाले होते, ते जाऊन शिवसेना आणि भाजपला विचारा, मतदाराने आम्हाला विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला आहे. आणि तेच शब्द काँग्रेसचे बाळासाहेब थोरात सुद्धा बोलले होते. याचा अर्थ सरळ आहे की त्यांना विरोधात बसवण्यासाठी मतदाराने कौल दिला होता. आणि मग तो भाजपला, देवेंद्र फडणवीस असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, या दोघांनाही मतदाराने सांगितलं होतं की आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत नकोत म्हणून तुम्हाला मतं देतोय. आणि हे खुद्द शरद पवार सांगत होते की आम्हाला विरोधी पक्षात बसायला सांगितले आणि युतीला सत्तेत बसायला सांगितले. अशा वेळेला त्या युतीचा नेता
आणि सर्वात मोठ्या पक्षाचा नेता देवेंद्र फडणवीस याला विरोधी पक्षात बसवण्याचं जे काय झालं ते काय होतं? एकनाथ शिंदे भाजपबरोबर गेली की पक्ष फोडला, पक्ष पळवला. मग युती फोडून अख्खी शिवसेना शरद पवारांनी पळवली होती. घोडा नाही अख्खा तबेला उचलून नेला. तेव्हा लोकशाही मेलेली नव्हती की तुम्हाला डोहाळ जेवण लागली होती. आज जे कोणी कपडे लत्ते सोडून नागडे रस्त्यावर धावत सुटलेत बिनविरोध त्यांनी याचं आधी उत्तर द्यावं की त्यावेळेला 2019 मध्ये असो किंवा 2018 मध्ये असो बंगालची तृणमूल काँग्रेस जवळजवळ 20,000 पेक्षा अधिक, आपल्याकडे अजून 1000 तरी बिनविरोध आल्याची बातमी नाहीये. जी काय असेल ती काही 100, 125, 150 पर्यंत गेली असेल, मान्य मला. आणि सुप्रीम कोर्टाने आम्ही चकित झालोय, थक्क झालोय, अवाक झालोय, अशा ताशेरे मारलेले जरा गुगल करा, मिळेल तुम्हाला. पण म्हणतात ना, निर्लज्ज सदा सुखी. आपल्याकडचे सगळे विश्लेषक श्रोते कोण असतील ते अत्यंत बेशरम इतके झालेले आहेत निर्लज्ज की त्या निर्लज्जपणा करण्यात ते सुखी असतात. म्हणून युरेका युरेका अविरोध झाला कसा? नोटाचा अधिकार काय? आणि नोटाचा जो नियम आहे, जो सुप्रीम कोर्टाच्या एका निकालानंतर नाकारण्याचा मतदाराचा अधिकार इन्क्लूड करण्यात आला, त्यामध्ये साफ म्हटलेलं आहे की नोटाचा परिणाम निकालावर होऊ शकत नाही. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी नोटाला मिळालेली मतं ही सर्वाधिक मतं मिळालेल्या उमेदवारापेक्षाही अधिक असतील तर नोटापेक्षा कमी मिळालेला सर्वाधिक मतं मिळवणारा उमेदवार निवडून आला असं जाहीर केलं जाईल. याचा अर्थ काय होतो? आज बिनविरोध ज्यांची निवड झालेली आहे, ती बिनविरोध निवड ज्यांची झालेली आहे त्यांच्यासाठी नोटा हा पर्याय ठेवून मतदान घेतलं आणि त्यामध्ये अगदी नोटाला अधिक मतं मिळाली तरीही तोच जिंकला म्हणून जाहीर करता येईल, कारण मतं मागणारा तो एकच उमेदवार होता. 500 मतं त्या उमेदवाराला मिळाली आणि साडे काय ते 500 मतं 600 मतं नोटा या बटनावर दाबली गेली तरीही तोच जिंकला असं जाहीर करता येईल आणि करावं लागेल. हा नियम आहे नोटाचा. त्या नोटाचं काय करायचं? बेअक्कलपणाचे हे प्रश्न असतात. म्हणजे औपचारिक करा, जिंकून तोच येणार आहे, पण तरी आम्हाला तो नको आहे हे सांगणं आम्हाला दाखवायचंय म्हणून अख्खी प्रक्रिया करा. हा जो हट्ट आहे ना, त्यालाच कपडे वगैरे सोडून नग्नावस्थेत धावत सुटणं, युरेका युरेका, हा बेशरमपणा तुमच्या नजरेस आणून देणं आवश्यक होतं. म्हणून बोललो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.